सरपंच झाल्यावर आम्ही कसं पुढे बसणार। मी चंद्रकांत दादांचं अभिनंदन करेन, त्यांनी सांगलीच्या कार्यक्रमामध्ये भूमिका घेतली। या महाराष्ट्रामध्ये जे आरक्षणाचं राजकारण सुरू आहे, त्यांना गरीब समाजाची लोक सरपंच पदावरती बसलेली आवडत नाही, त्या खुर्चीच्या पुढे बसायला लाज वाटते आणि म्हणून हे आरक्षणाचा हा घाट त्यांनी घातलेला आहे। समस्त ओबीसी समाज तुमचा हा घाट हलून पाडणार आहे। ओबीसीच्या चळवळीमध्ये येताना अरे समोरनं लांडग्याचा कळप अंगावर यायला लागलाय, लांडग्याचा कळप तो तुमच्यावरती अटॅक करायला लागलाय आणि आपण म्हणतोय नाही नाही आम्ही सर्व समावेशक आहे, आम्ही नुसतं ओबीसी नाही, आम्ही सर्व समावेशक आहे। लांडगा तुमचा आता गळा घोटणार आहे आणि आपण म्हणायचं आम्ही सर्व समावेशक आहे। अरे आपल्या हातात आहे ते फेकून मारलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे मी ओबीसी आहे। अरे तुम्ही जरी नाही सांगितलं तर ते म्हणतात ना, आणि म्हणून मला धनगर सांगायला मला कधी कमीपणा वाटत नाही, लाज वाटत नाही, मला अभिमान वाटतो। मी धनगर आहे पण ओबीसी आहे। मला पत्रकारांनी प्रश्न विचारला आल्या 4 दिवसापूर्वी तुम्ही हिंदू सभेला आलता, आज तर तुम्ही ओबीसी सभेला आलाय। 4 दिवसापूर्वी मी बीड मध्ये आलो होतो। कंधों से आगे छाती नहीं होती, कंधों से आगे छाती नहीं होती, धर्म से बढ़कर जाती नहीं होती, आणि म्हणून परवा आलो होतो धर्माचा विषय होता आणि आज आलोय माझ्या जातीचा ओबीसी लोकांचा विषय आहे आणि त्याचं संरक्षण करण्यासाठी भुजबळ साहेबांच्या पाठीमागे घोषणा देण्यासाठी कार्यकर्ता म्हणून आलो आहे आणि पुढे नेहमी येणार आहे मित्रांनो, नेहमी येणार आहे, नेहमी येणार आहे। तुम्ही सगळे गावातले एक व्हा, सगळे एक व्हा, गावातले वाद सगळे संपून टाका। किंवा असा आहे तो तसा आहे, यो अमका आहे यो तमका आहे, हे राजकारण ते राजकारण, आणि आपल्यामध्ये जर भांडत बसला ना माती होऊन जाल, माती होऊन जाल। अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय, अत्यंत जबाबदारीने मी बोलतोय। तुम्ही जर तुमच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी काय सांगितलं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा। आपला नुसता संघर्ष चालू आहे, संघटित कोण होणार, आणि ते संघटित होण्यासाठी आणि तुम्ही आणि आम्ही एकत्रित येऊया। आणि जीआर तुम्ही चिंता करू नका रे, भुजबळ साहेब लढतायत ताकदीनं, आतापर्यंत कुणाला सर्टिफिकेट मिळाली नाही आणि पुढे मिळणार नाही, याची व्यवस्था यांच्या नेतृत्वाखाली होईल, तुम्ही विश्वास ठेवा, याची चिंता करू नका। आणि यांनी अगोदर दाखले काढलेत रे, सरपंच हे नगरसेवक कुठल्या पदावरती आहेत, कुणबी मराठा, मराठा कुणबी, माग कुल येते नाही तर पुढे कुल येते, ओव्हर रायटिंग, माग कू चला द्या दाखला, पुढे कू द्या दाखला। साहेब मला विनंती अशी करायची आहे, जो प्रांत खोटा दाखला देईल, जो जात पडताळणी समितीचा प्रमुख खोटी जात पडताळणी देईल, त्याला पहिला बीडच्या तुरुंगात टाकायची व्यवस्था केली पाहिजे। 50,000 घेतलं का दाखला देते, पण आज नाही रे, त्यांना काय वाटतंय आम्ही लय दाखले दिले, मागे दाखले यांनी काढलेत बरेच। पुण्यामध्ये मला वाटतंय 16 का 17 नगरसेवक या दाखल्यावरती आहेत, नाशिक मध्ये तशी परिस्थिती सगळीकडे आहे, आणि म्हणून याच्यावरती कुठंतरी एकदा निर्णय आला पाहिजे भुजबळ साहेब। ही सगळी लोक आपल्या बरोबर आहेत, आपल्या सोबत आहेत, आणि त्यामुळं मी तुमच्याशी बोलत असताना आता मागे आकडे येतात, 58 लाख नोंदी सापडल्या, 58 लाख कशाला म्हणते, एक जर 100 वर्षापूर्वी 58 लाख नोंदी सापडल्या, आमची संख्या म्हणजे 5 कोटी आहे। अरे मराठवाड्यामधले जिल्हे, विदर्भात तर सगळे हे कुणबी पंजाबराव देशमुखांच्या सांगण्यावर झाले, मराठवाड्यातला यवतमाळ असेल, वाशिम असेल, बुलढाणा असेल, तिकडं गोंदिया असेल, वर्धा असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल आणि नागपूर असेल, इकडं तर मराठा समाज पूर्वीच कुणबी झालाय। कोकणातला मराठा समाज म्हणतोय आम्हाला कुणबीचा दाखला नको। मुंबईमध्ये मराठा असायचा प्रश्नच नाही, कारण तिथं आग्र्या कोळ्यांची मुंबई आपण सगळ्या पुस्तकामध्ये वाचतो। नवी मुंबईमध्ये रायगड येतो आणि तिकडं पालघर आणि ठाणे येतो, तो आदिवासी बहुल जिल्हा आहे। ठाण्याच्या मध्ये नंदुरबार आदिवासी बहुल आहे, तिथं राहिला नाशिक, धुळे, जळगाव, आणि तुमचे इथले जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, धाराशिव, लातूर, पलीकडे राहिला सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि अहिल्यानगर। जिल्हे किती झाले मोजा, तिकडचे 3 इकडचे 8 आणि 3 11, अहिल्यानगर 12, 12 आणि 5 17, 17 जिल्ह्यामध्ये 5 कोटी असतात का रे? कुठलं तुमचं कॅल्क्युलेटर आहे?
कसलं कॅल्क्युलेटर आहे? एवढी लोकसंख्या तर या 7 जिल्ह्यामध्ये आहे का? जातनिहाय जनगणना ज्या दिवशी होईल तेव्हा तुमचा बाजार उठलेला असेल हे तुम्ही लिहून ठेवा आणि तुम्हाला तुमची ताकद कळेल. सुताराला कुंभारातीमध्ये माझं एकच घर आहे. अरे तुझं गावात एक आहे पण विधानसभा मतदारसंघात 1000 घर आहेत की 1000 गुणिले 5 कर की. लोहार म्हणते माझं गावात एकच घर आहे, लपतंय. अरे गावाचा विचार करू नको, विधानसभा मतदारसंघाचा विचार कर. तेव्हा तुझी 5000 7000 लोकसंख्या होत्या आणि या महाराष्ट्रामध्ये असे कितीतरी आमदार आहेत की जे 5000च्या आत निवडून आले. एकटा लोहार एखाद्या आमदाराला पाडू शकतो एवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे. तर तुम्ही म्हणताय जाऊ द्या ते भुजबळ साहेबांचं काम आहे. अरे भुजबळ साहेबांचा 78वा